यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच पंढरपुरात वारकऱ्यांसाठी वॉटरप्रूफ मंडपाची उभारणी करण्यात येते। भाविकांनी न भिजता रांगेत उभं राहता यावं यासाठी वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला। किमान 20 ते 25 हजार भाविक या रांगेमध्ये उभे राहू शकतील। नेमका कसा आहे हा मंडप, आढावा घेतलेला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। आषाढी सोहळ्यासाठी हजारो भाविक सध्या पंढरीची वाट चालू लागलेले आहेत। वेगवेगळे संतांचे पालखी सोहळे निघालेले आहेत। मात्र अशा वेळेला जो सध्या राज्यभर पाऊस तुफान बरसतोय हे टाळण्यासाठी या वेळेला मंदिर समितीने संपूर्ण वॉटरप्रूफ असे दर्शन मंडप उभारायला सुरुवात केलेली आहे। गोपाळपूर येथे तब्बल 450 ते 150 मीटर एवढ्या लांबीचा अजस्त्र हा वॉटरप्रूफ मंडप उभारायचं काम चालू आहे। दरवेळेला पत्र्याचे नुसते छोटे मंडप असायचे, यावेळेला हा अखंड मंडप करण्यात आलेला आहे। हे संपूर्ण पत्र्याची शेड इथं उभा करण्यात आलेली आहे आणि त्याच्या आतून कापड लावून ह्याची उंची, सगळ्यात महत्त्वाचं उंची वाढवलेली आहे, ज्याच्यामुळे भाविकांना सफोकेशनचा त्रास होणार नाही। ठिकठिकाणी फॅन लावण्यात आलेले आहेत। याच पद्धतीनं गरजेनुसार कूलरही लावले जाणार आहेत। मात्र या पद्धतीचा जो अजस्त्र मंडप आहे, या मंडपामध्ये जवळपास उभे राहणारे 25 ते 30 हजार भाविकांना पावसाचा थेंबही लागू नये ह्याची खबरदारी घेतलेली आहे। सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळची यात्रा वेगळी, अनोखी असेल अशा रीतीचं जे आश्वासन दिलं होतं त्याचं प्रत्यंतर यायला लागलेलं आहे आणि हे दर्शनाची जी रांग उभी केलेली आहे, या रांगेतून हे दिसून येते। यात्रेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढा अजस्त्र आणि वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आलेला आहे आणि या मंडपात जे भाविक दर्शनासाठी उभारणार आहेत त्यांना पावसाचा कुठलाही त्रास होणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घेतलेली आहे। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाणी, एबीपी माझा।